तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया मरू दे रे सासू खंडेराया मरू दे रे सासू खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया मरू दे रे सासू खंडेराया मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेन आसरा मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मेल्यावर तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया मरू दे सासरा खंडेराया मरू दे सासरा खंडेराया सासरा मेल्यावर होईन आनंद मेल्यावर होईल आनंद सासरा मेल्यावर होईन आनंद मेल्यावर होईल आनंद मरू दे नंद खंडेराया मरू दे आनंद खंडेराया मरू दे आनंद खंडेराया नंद मरता होईन मोकळी होरता होईल मोकळी नंद मरता होईन मोकळी आनंद मरता होईल मोकळी गळा घाली झोळी भंडाऱ्याची जनी म्हणे खंड्या अवघेची मरू दे जनी म्हणे खंड्या अवघेची मरू दे एकटीच राहू दे पायापाशी खंडराया तुझं करते नवसू खंडराया तुझं करते नवसू मरू दे रे सासू खंडराया भुमार भुमाई भुमार भुमाई भुमार भुमाई भुमार भुमाई भुमार भुमाई रामकृष्ण आवाज घ्यायचा रामकृष्ण हरी हरी खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया सासरा मेल्यावर होईन आनंद मरू दे नंद खंडेराया नंद मरता होईन मोकळी गळा घाली झोळी भंडाऱ्याची जनी मने खंड्या अवघेची मरू दे एकटीच राहू दे पाया पासी खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया अतुलित बलधामं हेमशैलापदेहं धनुजवन्गुजानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराज्य जेने सुखावली प्रजा
परस्त्री माते समान असा होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करण्या. शरण शरण जी हनुमंता, साऊंड बघाले साऊंड. शरण शरण खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. साऊंड सावध बरोबर. ऐका 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 ऐका. पांडुरंगाचे लढीवाळ भक्त असणारे, पांडुरंगाचे प्रेम भंडारी असणारे श्री संत नामदेव महाराज आणि नामदेवरायांच्या दासी असणाऱ्या आपल्या गंगाखेडच्या श्री संत जनाबाई महाराज आजच्या भारुडामध्ये जेजुरीच्या खंडोबा रायाकडं पारमार्थिक नवस करतात. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की आपल्या सुंदरशा अकोली गावामध्ये चाललेला अखंड नाम सप्ताह, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, रामायण, ज्यांच्या मुखातून आपण रामायण ऐकत आहात आमचे शहापूरचे आप्पा, हरिपाठ आणि या ठिकाणी अन्नदान आणि कीर्तन महोत्सव. आज दुसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे आणि त्याच निमित्तानं महाराज इंद्रासारखे वादक हरिभक्तपरायण आमचे कार्तिक महाराज आहेत, हरिभक्तपरायण उद्धव महाराज आहेत आणि सर्व आमचे गायन सम्राट आता आमचे रामेश्वर महाराज पवार आहेत, आपल्या गावचे बाबा आहेत, आमचे शेवडीचे आहेत, माझ्यासोबत आलेले भंदास महाराज आहेत, सर्वच आणि 2-4 कीर्तनकार या ठिकाणी आहेत. चंद्रकांत महाराज आहेत, नामदेव महाराज शास्त्री आहेत, विष्णू महाराज आहेत, अगदी खानापूरकर बाबा आहेत. आता सर्वांचे नाव घेत बसलो तर 11 वाजतील. तुम्ही एवढे जण आहात, माझा आता सांगू का खरं, एकातून एक गेला, खाली राहिला शून्य. तुम्ही एवढे जण कीर्तनाला उपलब्ध, हेच माझं पुण्य. विठाला बसलेल्या मंडळी माग आता 2च काम आहेत. ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. कारण कानों में बालिका, घर में घरवाली का, और कथा और कीर्तन में टाली का महत्व होता है. और जो कीर्तन में टालियां ना बजाए गौर से सुनिए. ऐका, संतरा निचोड़ने के बाद जो निकलता है उसे जूस कहते हैं, और जो कीर्तन में टालियां ना बजाए उसे कंजूस कहते हैं. बजाओ असं. विठाला विठाला सारखं जरास असे मला दिसते भाषा. हा टाळी वाजवा. विठाला लक्षपूर्वक कीर्तन ऐका, चिंतनाकडे लक्ष द्या. श्री संत जनाबाई महाराज या भारुडामध्ये जेजुरीच्या खंडोबारायाकडं नवस करतात मंडळी. ऐका, जनाबाईचं जर जीवनचरित्र आपल्या डोळ्यासमोर पाहिलं मंडळी
तर श्री संत जनाबाई महाराज ह्या गंगाखेडच्या असून पंढरपूरला राहिल्या आणि पंढरपूरला राहिल्यानंतर नामदेवरायांची सेवा जनाबाईनं केली. नामदेवरायांची इथं 14 माणसं होते. आमच्या जनाबाईनं भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, गौरे आणायच्या, दळण दळायचं आणि नामदेवरायांची सेवा करायची. तर ऐका मंडळी, जनाबाईचं जीवन असं होतं की पांडुरंगाशिवाय दर्शन नाही, चंद्रभागेशिवाय स्नान नाही आणि मुखानं देवाशिवाय दुसऱ्याला पाहायचं नाही. म्हणजे पाहिलं तरी पांडुरंगाला, ऐकलं तरी पांडुरंगाचं आणि पाय निघाले तरी कोणाकडं? पांडुरंगाकडं. एवढ्या एकनिष्ठ असणाऱ्या जनाबाई महाराज आजच्या भारुडामध्ये पांडुरंगाला बाजूला ठेवलं आणि कोणाला नवस करतात? तर जेजुरीच्या खंडोबारायाकडे करतात. जनाबाई महाराज, पांडुरंगाची शक्ती कमी झाली का तुम्ही पक्ष बदलला? विठाला पाहिलं तरी पांडुरंगाला, ऐकलं तरी देवाचं. तर जनाबाईचं एक मिनिट चरित्र आहे का? एक निष्ठेनं, अनन्यतेनं जनाबाईनं पांडुरंगाची, नामदेवरायांची सेवा केल्यामुळं, ऐका मंडळी, पांडुरंगाने जनाबाईची सेवा केली. किती सेवा केली सगळ्याला माहिती आहे. जनाबाई सोबत माझा देव दळू लागला, गौऱ्या वेचल्या, जनाबाईला आंघोळ घातली. पुढचं शेवटचं टोक आहे का? एक निष्ठेचा परिणाम देवानं जनाबाईसाठी काय केलं ऐका. एके दिवशी श्री संत जनाबाई महाराज पुंडलिकरायाच्या समोर स्नान केलं चंद्रभागेला आणि पुंडलिकाच्या दारामध्ये काकडा म्हणू लागल्या. सकाळी 4 वाजता जनाबाईचा काकडा भजन चालू. पण डोळ्यासमोर चित्र आणा. पंढरपूर दिसलं तुम्हाला? वा. चंद्रभागा असं पुंडलिकरायाचं मंदिर. तुम्ही हो म्हणजे मला करमत आहे जरासं. हां वा. आणि मला आनंद वाटला बरं दाजी, एवढ्या संख्येनं बालगोपाळ या ठिकाणी. नाही तर पोरं असे खतरनाक, तुम्हाला काय सांगावं. परभणीला काल्याचे कीर्तन झालं आणि एका घरी जाऊन बसलो. ते घरचं पोरगं 90 किलोचं आलं, माझ्या मांडीची येऊन बसलं. बसलं वरच्या खिशात हात घालायला. 200ची नोट त्यानं बाहेर काढली. मला मावशी तुम्हाला एकच पोरग आहे का? म्हणजे महाराज 2 आहेत ना. मला दुसरं कुठं आहे? ते काय म्हणले तुमच्या गाडीचं डिझेल काढून घ्यायला. तुम्ही लक्ष देऊ नका. जनाबाई अशा पुंडलिकरायासमोर भजन चालू होतं आणि भजन चालू असताना ऐका ना मंडळी, डोळ्यासमोर चित्र आणा. सकाळचे 5 वाजलेले आणि जनाबाई महाराजांचं वय 35 पर्यंत गेलेलं आणि काकडा चालू. आमच्या जनाबाईचा काकडा चालू होता पण टाळ वाजवणं बंद होता. एका वारकऱ्याने विचारलं, अहो जनाबाई, तुमचं भजन चालू आहे? हो ना महाराज, काकडा चालू आहे. अहो काकडा चालू आहे पण टाळ बंद का केला? म्हणजे काय सांगा वारकरी बाबा, डोक्यात वा झाल्या तो वा. पहिल्या महिला मंडळीला काय होतं जास्त? वा वाच्या. 12 वाजेपर्यंत काम करायचं जुन्या काळात आणि दारात येऊन बसायचं. तिनं तिच्या पुढं, तिनं तिच्या पुढं, तिनं तिच्या पुढं, रेल्वेचे डबे बसल्यासारखे. आणि मग तिनं तिच्या नखानं मारायच्या आणि तिनं तिच्या. आता इतके शॅम्पू आलेत की तो वाला जागा राहिलीच नाही. फक्त पक्वा चांगला वाजला की मग म्हणावं लागते वा. काय झालं बाबा? वारकरी बाबा, जनाबाई म्हणाल्या माझ्या डोक्यात वा झाल्या म्हणून टाळ वाजायचं बंद आहे. असं तो वारकरी धावत धावत गेला मंडळी. पांडुरंगा समोर गेला आणि देवाला हात जोडले. पंढरीनाथा विठ्ठला. काय झालं वारकरी बाबा? अरे देवा, जनाबाईचं भजन चालू आहे. हो काकडा ऐकायलो ना. अरे देवा, भजन चालू आहे. एक निष्ठेचा परिणाम यासाठी सांगायलो. आपण जनाबाईचा टाळ बंद आहे. का टाळ बंद आहे? अहो जनाबाईला वा झाल्या टाळ दिसी. देवाने विटेवरली खाली उडी मारली आणि जनाबाईसाठी निघाला. जनी डोईने गांजली विठाबाई धावनली. सो हस्ते केस सोडी वा मारे तातडीने. ऐका डोळ्यासमोर चित्र आणा. देव मातीमध्ये बसला हो
आणि जनाबाईची एक एक वा आपल्या नखानं मारू लागला. एकनिष्ठेचा परिणाम आहे का? आणि वा मारत असताना आमच्या देवानं सांगितलं, जनाबाई काय माझं भजन करत बसलीस या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या कडीला? काय झालं देवा? अगं जनाबाई, तुझ्या सोबतच्या मुलीचे लग्न झाले, त्यांचा आनंदानं संसार चालू आहे, आणि काय माझं भजन करत बसलीस? ऐका ना, काय उत्तर दिलं जनाबाईनं? येऊ आपण अभंगाकडं, लक्ष देऊन ऐका. जनाबाईनं सांगितलं, पंढरीनाथा विठ्ठला, अरे बाकीच्या मुलीसारखं जर माझं लग्न झालं असतं तर एखाद्या दारू पेदाराचा हात माझ्या केसाला लागला असता. बाकीच्या मुलीसारखं लग्न झालं असतं तर विषयी सक्त माणसाचा हात माझ्या डोक्याला लागला असता. देवा, अखंड तुझं भजन केलं, ब्रह्मचारी राहिले, नामदेवरायांची संगती केली, आणि अखंड भजनाचा परिणाम, एकनिष्ठेचा भजनाचा परिणाम, जगाच्या मालकाचे हात माझ्या केसाला लागतात, ते फक्त वाक आणण्याकरता. याला म्हणतात एकनिष्ठता. विठाला विठाला. आणि एवढ्या एकनिष्ठ असणाऱ्या, अनन्य असणाऱ्या जनाबाई महाराज पांडुरंगाला दिलं सोडून, आणि आजच्या भारुडामध्ये जेजुरीच्या खंडोबारायाकडं काय करतात मंडळी? नवस करतात. असं कसं झालं जनाबाई? त्याचं उत्तर आहे का मंडळी? पंढरीचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा हे काय वेगळे नाहीत बरं? मग ते दोन्ही काय आहेत? मल्ल नावाच्या राक्षसाला मारण्याकरता देवानं काय केला? मल्हार अवतार घेतला. धरी येली सोंगे, नावानं वादक गायक टाळ्या वाजवा बरं. आनंद वाटला महाराज, आळंदीला आल्यासारखंच वाटायले. प्रमाण मना म्हणायची गरज नाही, कडक असे बदले. गेल्या वर्षी मी वाशिमच्या खाली गेलो दाजी, आणि कोणीच प्रमाण उचली ना, आणि मला कोणतरी उचला ना, त्या चोपदारानं मलाच उचललं. ऐका, जनाबाईनं जेजुरीच्या खंडोबारायाकडे नवस केला. आता 3 प्रकारचे नवस गाथ्यामध्ये आलेले आहेत. जीवाचा नवस, देवाचा नवस आणि संतांचा नवस. जीवाचा नवस कधी झाला? 8वीन पाय हा माझा नवस. आईच्या गर्भातून बाहेर येताना पांडुरंगाला सांगितलं, विठ्ठला आम्हाला बाहेर घे, अखंड तुझं भजन करू, नामचिंतन करू. मारुतीचं मंदिर आम्ही कधी सोडणार नाही. कधी? दुःखामध्ये, आईच्या गर्भामध्ये. माणसाला चॅप्टर आहेत, दुःखात नवस करतात आणि सुख आल्यावर विसरून जातात. माणसं चॅप्टर झालेत महाराज, एवढे बघायचे कामत नाही. काल एक माझ्याकडे आलं, मला धरा पेढा, मला खाल्ला पेढा. मला पेढा कशाचा? मला आमच्या शेजाऱ्याला 2 लाखाची लॉटरी लागली, धरा पेढा. मला शेजाऱ्याला लॉटरी लागली, तुला काहून आनंद झाला? मला सकाळी त्याचे तिकीटच हरपून गेले. आपलं म्हणजे असं असते महाराज, हेची दान दे गा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. मला लवकर लवकर सांगा पोरा, मोठ्यानं बोलायचं. शेजाऱ्याचं ना आपलं कसं असतंय, शेजाऱ्यानं जर एक गाडी घेतली तर आपलं किती घ्या वाटतात? जरा जोरात किती? शेजाऱ्याने एक बंगला बांधला तर आपलं किती बांधा वाटतात?
शेजाऱ्याने जर एक म्हैस घेतली तर आपल्या किती घ्या वाटतात, शेजाऱ्याचा एक माणूस मेला तर आपल्या किती मारा वाटतात. हा आहे तर जागा. विठाला विठाला. जीवाचा नवस आहे आठवीन पाय, एक वेळा कडी या दुःखा. हे जीवा देवाचा नवस काय आहे, देवाचा सुद्धा नवस आहे. काय नवस आहे की तुकाराम महाराजासारखे, ज्ञानोबरासारखे, सावता महाराजासारखे असे संत जन्माला यावेत आणि अखंड माझं भजन करावं. हे कोणाचा नवस आहे, देवाचा नवस आहे. आणि आजच्या भारुडामध्ये संतांचा नवस आहे. आमच्या श्री संत जनाबाई महाराज जेजुरीला गेल्या, भंडारा कपाळाला लावला आणि खंडोबारायाचा उत्सव असल्यामुळं हा अभंग आहे. खंडोबारायाचं दर्शन घेतलं आणि आजच्या अभंगामध्ये जनाबाईनं एका सासूरवासनीचं रूप घेतलेलं आहे, एका सुनाचं रूप घेतलेलं आहे. कारण असं पार्श्वभूमिका आहे अभंगाची. एक सुनबाई रात्रीच्या वेळी आत्महत्या करण्याकरता शेतामध्ये आली. गंगूबाई आत्महत्या करायला आली. आप्पा चंद्रा काकू भेटल्या, म्हणल्या काय झालं गंगूबाई? म्हणजे काय सांगू चंद्रा काकू, मला आत्महत्या करायची. कशामुळं? अहो म्हणले मी सासू सासऱ्याला, ननंदबाईला, दिराला, सगळ्याला आता काय झाले, कंटाळून गेले. आता मी आत्महत्या करायले. नाही तसं करू नको, नाही आत्महत्या करू नये बरं माणसानं. किती दुःख येऊ द्या, जीवन आपलं संघर्ष बनवा, पण काय करू नका, आत्महत्या करू नका. नाहीत काय काय माणसं डुप्लिकेटपणा करतात आत्महत्या करण्याचं. आमच्या गलीत एका बाईनं अर्धा लिटर इंड्रेल पेलं. किती पेलं? अर्धा लिटर. सगळ्या गलीमध्ये वास. ती दवाखान्यात गेली ना, आमची आईनं दवाखान्यात गेला. आई येत आणि हसला, तुला काय झालं हसायला? ती बाई मरायली. म्हणजे महाराज तुम्ही दवाखान्यात जाऊन या. मी दवाखान्यात गेलो तर त्या बाईला झोपलेलं. डॉक्टरनं सांगितलं, बाईसाहेब तुम्ही अर्धा लिटर इंड्रेल पेले, 5 इंजेक्शन घ्यावं लागतात, 5. त्या माऊलीने सांगितलं, डॉक्टर साहेब मला इंजेक्शनाची लय भीती वाटते, इंजेक्शन देऊत नका. म्हणजे मग इंड्रेल पेवावं कशाला? ती मावशी म्हणे अलीकडे या. काय पेलं नाही, मग नुसतं अंगा ओतून घेतलं. आहे का? तशा जनाबाईसारखी एक सुनबाई आत्महत्या करण्याकरता आली आणि चंद्रा काकून सांगितलं, गंगूबाई तू आत्महत्या करू नको. म्हणजे मग काय करू, हे माझ्यापेक्षा बलवान आहेत. म्हणजे हे पेक्षा बलवान असतील तर त्यांच्यापेक्षा बनवाला तू शरण जा आणि तुझं दुःख निवारण कर. म्हणजे कोण आहे असं? म्हणजे जेजुरीचा खंडोबा. खंडेराया तू हा टाळ टाळ खंडेराया तू टाळी वाजवा टाळी टाळी हा करीत नवासा करीत नवासा खंडेराया तू करीत नवासा खंडेराया तू खंडेराया तू करीत नवासा करीत नवासा
सासूरवासनीच्या रूपामध्ये खंडेराया तुझ करीते नवसू नवस केला खंडोबारायाकडं आणि मग खंडोबारायाने विचारलं जनाबाई महाराज काय पाहिजे तुम्हाला मरू दे रे सासू खंडेराया माझी काय मरू दे सासू मरू दे आता जेवढ्या सुनबाई इथं बसल्यात त्या म्हणते याला म्हणतात महाराज 10-15 हजार जास्त द्या पण दरवर्षी हेच महाराजांना आणि मथाऱ्या म्हणण्यात ह्या मेलेल्या लवकर गावाच्या बाहेर काढा पण ऐका मंडळी जी आपल्याला सासू बघायची ना अभंग घेतल्या बरेच म्हातारे माणसं नाराज झाले पण ज्यावेळेस तुम्ही 11 वाजता मंडपाच्या बाहेर जाता त्यावेळेस प्रत्येकाच्या अंतकणात भाव तयार झाला पाहिजे की अशी सासू आणि असा सासरा मेला तरच देव भेटेल विठाला सासू मरू दे आता सासू कोणाला म्हणतात दिवसातून एकदा तरी सुनाच्या डोळ्यात आणते आसू तिचं नाव सासू सासूचं असं काम असते कितीही काम करू द्या त्याच्यात काय ना काहीतरी चूक काढण्याचं काम करायचं तिचं नाव आहे सासू कशी असते सासू एका शेजारणीकडे बसली म्हणजे काय झालं म्हणजे काय सांगा छोबू काकू आमच्या बंड्याचं जसं लग्न झालंय काय सांगाव माझं तर काय ऐकतच नाही बायको म्हणे तेच ऐकते दळून आणा बाजाराला जा साडी आणा तांदूळ आणा तिचंच ऐकते माझं तर काहीच ऐकत नाही तुम्हाला काय सांगाव आमच्या सुनानं माझ्या पोराला बैल केले बैल कोणाचंच ऐकत नाही तिच्याशिवाय आता शेजारी दाजीले हुशार असेल शेजारी म्हणली होय ज्या मंडपामध्ये तुमच्या मुलाचं लग्न झालं त्याच मंडपात मुलीचं लग्न झालं तुमचा जावाई कसा आहे म्हणजे काय सांगावं जावाई छबू काकू एवढा जावाई चांगला आहे एवढा जावाई चांगला आहे माझी मुलगी म्हणीन तसंच ऐकतो विठाला आता ही झाली आपल्या घरची वरची सासू वेदांतातली सासू कोणती आहे तर लक्ष देऊन आहे का वेदांतातली सासू म्हणजे कल्पना नावाची काय आहे मंडळी कल्पनेची सासू हिचा टाळी टाळी हा कल्पनेची सासू हिचा बहु आले जातो कल्पनेची सासू हिचा थोडा आवाज द्या होतची जातो कल्पनेची सासू हिचा बहु आले जातो देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो देह